खूप सुप्रसिद्ध पत्रकार इथे येणार आहेत आणि ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील. तर पत्रकार एकत्रच एक गठ्ठा या. बसा. आणखीन एक पत्रकार इथे येणार आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांचं नाव आहे मिस्टर बिन कामाचे पत्रकार. या. कुठे येतात ते? यांना जागा द्या. तिथे तिने सामान ठेवलं. अरे ते गेलं त्यांचं, माकड गेलं त्यांचं. का बसा आता, तुमचं नंतर करा टाइमपास. सुहासताईंना मला प्रश्न विचारायचा आहे की मॅडम मी तुमची सिरियल बघितली पण तुम्ही पब्लिकची ऑडियन्सची म्हणजे फसवणूक केली. कुठली सिरियल कशावरची बघितली? यांची एक सिरियल बघितली, त्याच्यात तो माणूस असतो खोक पडलेला असायचं. जी मराठीवरती एक सिरियल होती, अशी खोक पडलेला माणूस असतो. ते देशपांडे मॅडम होत्या त्याच्यात. काय त्यांचं नाव? कॅरी ऑन देशपांडे मॅडम, त्या पण होत्या. मृण्मयी देशपांडे. मिनिंग तर सेम आहे, त्याला काय ते पण होत्या. पण तुम्ही ऑडियन्सची फसवणूक केली असा तुमच्यावरती आळ आहे मॅडम. पत्रकार कसला आरोप करताय? काय फसवणूक केली त्यांनी? म्हणजे त्या सिरियल मध्ये तुमच्यापैकी कुणीच कॅरेक्टर एकदा पण कराटे खेळलं नाही. का खेळेल? का म्हणजे सिरियलचं नाव का ठेवलं त्यांनी? काय? कुंफू. असं काय? मग कुंफू नाव ठेवतात, कराटे आता होईल मग होईल म्हणून आम्ही वाट बघतो, पण कुणीच माणूस कराटे खेळत नाही. म्हणजे काय? म्हणजे कसं? म्हणजे त्याच्यात सिरियलचं टायटल सॉन्ग पण काय होतं? हा 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 माझा कुंफू. कुंफू नव्हतं ते अण्णा, कुंकू होतं. कुंकू होतोय? कुंकू. अयो अयो कुंकू होतं. हा. आई शपथ मॅडम, तुम्ही थोडं लक्ष ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे आता सिरियल बंद झाली पण त्याचा टायटल सॉन्ग आता पण जी मराठीवरती रात्रीच खेळ चालेमध्ये वाजवतात. कसं कसं? हा हा माझं कुंकू कुंकू. मॅडम तुम्ही त्यांच्यावरती आक्षेप घेऊ शकता. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. करेक्ट आहे, करेक्ट आहे. पत्रकार म्हणून जागरूकता. लिहून ठेवा. जबरदस्त. तुम्हाला काय येतं? नाही म्हणजे मी आज इथं मोठे मोठे कलाकार येणार आहे म्हणून आलो. कायच म्हणजे मी पत्रकार आहे तसा, मी पत्रकार म्हणून आलेलो नाही. मग काय? माझी एजन्सी ॲड एजन्सी आहे. मी फिल्म वगैरे करतो ॲड एजन्सी मध्ये. मला कादंबरी मॅडम इथं आलेल्या आहेत, तर त्यांना घेऊन ॲड करावीशी वाटते मला. ॲड करावी म्हणजे मी संकल्पना सांगतो तुम्हाला. काय आहे स्टोरी छोटीशी काय ॲड मध्ये तुम्हाला कसे असते ते सनी देओल आहे त्याच्यामध्ये. ते असं हे दाखवलंय, जिम दाखवला. म्हणजे साबण आहे माझी आहे बंतूर साबण. बंतूर साबणाची ॲड आहे. सनी देओल असं जिम करत असतो, त्या मॅडम असतात त्यांना ते शिकवत असतात. आणि मग एक लगेच छोटीशी मुलगी धावत येते आणि ते मॅडमला असं म्हणते मम्मी. सनी देओल म्हणते अरे बापरे काय तुझ्या त्वचेवरून तर तुझ्या उमरचा पताच नाही चालला. सनी देओल असं क्या बात आहे, विदर्भात सनी देओल. अरे बापरे तुझ्या त्वचेवरून तर तुझ्या उमरचा मधला पताच नाही चालला. सेम सनी देओल. अरे बाप. आणि सनी देओल म्हणतो अरे बापरे ये असं 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 ती ऍड करायची. अच्छा अच्छा. म्हणून यांना कास्टिंग करायचं होतं त्याच्यात मला. तुम्ही कराल का? हा हा जरूर. हा हा. अच्छा ते मोठे मॅडम त्यांचा रोल ते नाही नाही लहान पोरीचा. मॅडम
किती वर्ष झाले ह्या जसचे तशाच आहे. म्हणजे 2001 साली एक प्रोजेक्ट करायला घेतला होता मी. तेव्हा म्हटलं ह्या जराशा वाढतील पण अजून पण प्रोजेक्ट झालाच नाही. अच्छा अच्छा. काय चांगला आहे माणूस. अरे माणसाला बोलता येत नाही म्हणून एवढं काय. नमस्कार, मैं हूँ बरका दत्त और मेरा अगला सवाल है इस व्यक्ति के लिए जो पूरे महाराष्ट्र की एक उम्दा कलाकारा करके जानी जाती है. जोरदार तालियां विशाखा जी सूबेदार के लिए. Yes, ladies and gentlemen, this woman sitting right here. आज मुझे इस औरत से ये सवाल पूछना है कि हमारे सूत्रों के अनुसार, yes, this woman right here, ladies and gentlemen, इस कलाकारा को पॉलिटिक्स में रुचि है और ये हमें अपने सूत्रों से पता चला है. मैं आज महाराष्ट्र की जनता के लिए उनसे ये सवाल पूछूंगी कि क्या आप पॉलिटिक्स में रुचि रखती हैं? शायद हाँ. शायद हाँ कहाँ है महाराष्ट्र की जनता? क्या आपने सुना? ये उम्दा कलाकारा विशाखा सूबेदार कल को अगर महाराष्ट्र राज्य की परिवहन मंत्री बनती है तो मुझे उनसे ये सवाल पूछना है कि वो कौन से रंग के नैनो में घूमना पसंद करेंगी? अच्छा, बहुत बढ़िया. नॅनो मेरी जान है. कलर म्हणशील तर आय लव जेम्सच्या गोळ्या असतात ना, त्यापैकी नॅनोचा कुठलाही कलर मला आवडेल. ये मेरी बहुत ही चहीती कलाकारा है. थैंक यू वेरी मच विशाखा सूबेदार. थैंक यू. आय लव. थैंक यू. यांचं चालूच आहे अजून. ह्यांचं फारच फालतूगिरी चाललेली आहे. पण आम्हाला असं कळलेलं आहे की डान्स वरून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला हा, मला कोणाचं विचारायचं? ऍक्च्युअल मध्ये आम्ही दर्शन हे पण आजकाल टेलिकास्ट करू लागलोय.